प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी परत एकदा स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये ना तुमच्या कुल्ल्यांसाठी, तुमच्या हिप्ससाठी, तुमच्या बॅकसाठी आज व्यायाम घेऊन आलेली आहे. महिलांचे खूप सारे हिप्स मोठे असतात, तुम्हाला कम्फर्टेबल बिलकुल वाटत नाही आणि डिलेव्हरी नंतर तुम्ही स्वतःसाठी बिलकुल बी टाइम नाही देऊ शकत आणि सकाळी उठल्यानंतर पण स्वतःसाठी तुम्हाला 10 मिनिट पण नाही देता येत. जे तुमचं दिवसाचं रुटीन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सरसाइज करायला, व्यायाम करायला टाइम नसतो. त्यासाठी तुमचे हिप्स मोठे होऊन जातात, तुमचे जे कुल्ल्यांची जी साईज आहे ती खूप हेवी होऊन जाते, खूप मोठी मोठी होऊन जाते. तुमच्या बॉडीचा पूर्ण लुक वेगळा होऊन जातो. बिलकुल तुमचं शरीर चांगलं दिसत नाही. तुमचं बॅक बॉडी आहे, जी खालची बॉडी, कमरेपासूनची जी खालची बॉडी आहे ती एकदम वेगळंच टर्न घेऊन जाते, खूप मोठे मोठे दिसायला लागतात. तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त 2 एक्सरसाइज आणलेल्या आहेत. हो मैत्रिणींनो, खूप छान आणि खूप सोप्या अशा 2 एक्सरसाइज आणलेल्या आहे. असे 2 व्यायाम आणलेले जे तुमचे हिप्स, तुमचं बॅक, तुमचे कुल्ले जे साईज कमी करू शकता मैत्रिणींना. आणि हा व्यायाम करायला खूप जणींना ऑकवर्ड वाटतं, कम्फर्टेबल नाही वाटत, घरामध्ये काही मेंबर्स बसलेले असतात. तर त्यासाठी काय करायचंय, तुमचं बेडरूम आहे त्या बेडरूममध्ये जायचंय, अदरवाईज एखादा रूम एक्स्ट्रा आहे तिथे जायचंय, दरवाजाला बंद करायचंय आणि हा व्यायाम करायचा आहे. आणि हा व्यायाम तुम्ही फक्त 10 दिवस करा. बघा, तुम्हाला पहिल्या दिवशी व्यायाम केल्यानंतर सुद्धा रिझल्ट दिसून येईल. खूप लवकर इफेक्ट देणारी, खूप लवकर रिझल्ट देणारी, खूप लवकर परिणाम करणारा व्यायाम आहे. आणि हा तुम्ही फक्त सकाळी उठल्या उठल्या करायचा आहे. तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही हा व्यायाम जर केला सकाळी, तर बघा तुम्हाला 10 दिवसामध्ये ह्या व्यायामाचा परिणाम भेटणार आहे आणि तो बी खूप सोप्या पद्धतीने. तर चालूया पहिल्या व्यायामाकडे. मग आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय, उभं राहून पण आपण हा व्यायाम करू शकतो. हिप्सला कमी करण्यासाठी, तुमच्या कुल्ल्यांना कमी करण्यासाठी खूप सारे व्यायाम आहे, पण हा व्यायाम खूप सोपा आहे. हा सोप्या पद्धतीनं करून तुम्ही तुमचं कुल्ले कमी करू शकता. आता करायचं काय, हे बघा, तुमच्या दोन्ही पायांमध्ये तुम्ही गॅप ठेवलेला आहे. तुम्ही जसं तुम्हाला वाटतंय ना त्या हिशोबाने तुम्ही गॅप घ्यायचा आहे. हे बघा, उजवा पाय आहे ना उचलायचा आहे आणि हे बघा साईडला गोल करून ओवाळून टाकून, जसं आपण म्हणतो ना पाय ओवाळणे, असं ओवाळून टाकून तो साईडला घ्यायचा आहे. हे बघा, तुम्हाला जर काही सपोर्ट लागत असेल तर तुम्ही चेअर, टेबल, बेड कशाचा सपोर्ट घेऊन तुम्ही उभं राहू शकता, टेकून राहू शकता. हे बघा, बस. त्याच्यामध्ये तुमचं काय होतं, समोरच्या मांड्या, ही आतली मांडी आणि तुमचे कुल्ले या तिन्हींवरती पण त्याचा परिणाम होतो. त्याची चरबी कमी होते. आणि हा व्यायाम एका साईडनं तुम्हाला करायचा आहे 20 टाईम, दोन्ही साईडनं करायचा आहे 40 टाईम. 40 टाईम हा व्यायाम करून तुम्ही तुमच्या कुल्ल्यांना स्लिम करू शकता, तुमच्या मांड्यांना पण स्लिम करू शकता. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ज्यावेळेस तुम्ही पायाला वरतून घेताय ना, तर तुमच्या बॅकवरती त्याचा प्रेशर येतो, तुमच्या थायवरती, तुमच्या मांड्यांवरती त्याचा प्रेशर येतो. त्याचा फॅट कमी करायला हेल्पवाली व्यायाम आहे. हाच व्यायाम आपण दुसऱ्या साईडनं करूया. आता हे बघा, काहीच फरक नाही, बस पाय उचलायचा आहे, ओवाळून दुसऱ्या साईडला ठेवायचा आहे. आधाराला तुम्ही खुर्ची घेऊ शकता, टेबल घेऊ शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 दिवस रोज सकाळी उठून करायचा आहे. नक्की याचा रिझल्ट तुम्हाला दिसून येईल. यातच दुसरा आता
दुसरा पण उभ्यानाचे आणि तो पण एकदम सोपा. आता काय करायचं, उभे ना तर हा उजवा पाय ना काय करायचा, बस तुमच्या गुडघ्यावरती ठेवायचा बस. आणि दोन्ही एक टाच आणि एक गुडघा बस. त्याला सपोर्ट घेऊ शकता तुम्ही, त्याचा आधार घेऊ शकता आणि थोडंसं खाली बसायचं. थोडंसं खाली बसायचं, तुम्हाला आधार हे बघा या पद्धतीने. परत उभं राहायचंय. ज्यावेळेस तुम्ही बसाल त्यावेळेस तुमच्या ताण पडेल चरबीवर, जो मागचा आहे मांड्यांचा आहे, दोन्हींवरती पण याचा दाब पडेल. हे बघा. आणि हा व्यायाम दोन्ही पायांनी 20-20 40 टाइम हा व्यायाम करायचा आहे. चला सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 8 9 10. आता काय करायचं, उजव्या पायावर डावा पाय घ्यायचा. बस हे बघा, डावा पाय घेतला आणि त्याला टाचेला आणि गुडघ्याला सपोर्ट द्यायचा आहे आणि खाली बस. 1 2 3 4 5 6 7 8 8 9 10. खूप लवकर याचा परिणाम तुम्हाला भेटेल. नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.